रस्त्याने असला बेकार धुळा उडण्यापेक्षा आपला कामाचाच मशनीचा धुळा बरा आहे बघा. पण आजचा विषय तसा वेगळा, कारण घर मालकानं फुल पाणी मारलेलं आहे, त्यामुळे धुळा उडाचा विषय नाही. जय हिंद दोस्तों. अरे आपल्या वालच्याचा नादच करत ना बा, डायरेक्ट इट मातीचं ढेगारच करून टाकते कटिंग झाली की. पण तेवढ्यामध्ये काकू चहा घेऊन आले, त्यामुळे पहिले तर चहा पिऊन घेतलो आणि परत त्याला कामाला सुरुवात केलं दोघं पण. आपली जंक्शन लावायची पद्धत कशी आहे ते बी एकदा कमेंट करून नक्की सांगा. ते जाऊ द्या, पण कधी कधी बाथरूम मधली कटिंग करताना लय खराब होते, कारण घर मालकानं फुल पाणी भरलेलं असतं इथल्या खड्ड्यामध्ये. बाथरूम मधलं आपलं नियोजन वेगळं असते बघा. पॉवर बोर्डच्या वर एक बल्ब काढलेला असतं, काय असेल ते दुसऱ्या बाथरूम मध्ये फक्त बल्ब असतं. आजचं आपलं काम लय बेकार फास्ट व्हावं लागलं, कारण इटावाले असल्यामुळे काय टेन्शन नाही. घर मला काय कशी सुट्टी देत ना बघा. आपलं निम्म काम झालं नाही तोपर्यंत लगेच इकडे स्प्राईट घेऊन आले तर. इकडे आपल्या किचनची फुल कटिंग झाली होती, त्यामुळे आपलं 75% काम झालं होतं. त्यामुळे आणि एकदा मला पहिले तर जेवण करून घेऊन बाकीचं राहिलेलं काम नंतर करू. अरे असलं भरलेलं वांग तर असलं का कशी सुट्टी देत ना बघा आपण जेवणाला. नारड्याला तर खायचं आणि परत चला कामाला सुरुवात करायची. मग जेवण करून निवांत बसल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्या मास्कची चड्डी निघली, ती आधी बसवावं लागणार आहे, नाहीतर परत चला लय बेकार अपदा होते आपली. आता हे लावाचं कारण म्हणजे थोडाफार धुळा जी जात ती पण जात नाही बघा आतमध्ये परत. नंतर काय आपलं काम राहिलं होतं ते म्हणजे फक्त हॉलचा नुसता बुकना पाडाच होता बघा. हॉलच्या कटिंगला रेग्युलर मध्ये आपण फक्त एकच फुटलाईट काढतो, पण घर मालकाने 4 काढा लावले, त्यामुळे 4 फुटलाईटी काढला आणि परत चला 2 हॉल लाईटी पण काढला बाहेरच्या साईडला. थोडाफार कॉलम कट करून आपण इथे बेलला सोडले, सेकंड पाईप आहे ते आपल्या बोरवेलच्या कनेक्शनला सोडला आणि इकडे जेनेची बी कटिंग करून टाकली आपण. काम झाल्यावर पहिले तर हातपाय तोंडून घेतला आणि अनिकेतनं लगेच उरकून खाली निघायला लागलाय. अनिकेत काय लगेच उरकत, पण आपलं लय निवांत असते बघा. दिवसाबरोबर आपलं काम पण फायनल झालेलं आहे. आणि पिपळा गावामधलं महाराजांचं स्मारक आहे बघा, एकदम नाद.